समस्या करत नाही तितकं घ्यायचं नसतं. आपलं काय विषय? विषय मी देवराव शंकरराव देशमुख, माजी सरपंच उंचेगाव बुजुर्ग, आता सध्या ग्रामपंचायत सदस्य. आणि या उंचेगाव बुजुर्ग अप्रोच रोडचं काम 2023-24 मध्ये पूर्ण झालं, परंतु संबंधित गुत्तेदार यांनी हे काम थातूर मातूर दर्जाचं या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी तोंडी आणि लेखी सूचना दिल्या, परंतु गुत्तेदार एवढ्या उर्मट वर्तीचा होता काय नाव त्यांचं की देशमुख. आणि त्यांच्या म्हणजे इंजिनियर कोण होता त्या अंतर्गत? इंजिनियर कार्यकारी अभियंता मला वाटते देशपांडे कोणतरी होते, नेमकं त्यावेळेस आठवत नाही कोण होते, पण आता देशपांडेच आहेत. वारंवार तोंडी सूचना देऊन सुद्धा हे काम चांगलं केलं नाही. त्यामुळं आम्ही संबंधित जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय हदगाव इथंशी आमचं लेखी निवेदन देऊन तक्रार नोंदवली. त्याच्यानंतर जवळपास 3.5 महिन्याच्या नंतर या ठिकाणी अधिकाऱ्याचा चंबू येऊन दाखल झाला आणि ग्रामपंचायतमध्ये समस्त गावकऱ्याच्या वतीनं त्या ठिकाणी विनंती करण्यात आल्याच्या नंतर त्यांच्याकडून लेखी निवेदन देण्यात आलं की हे काम आम्ही जास्तीत जास्त 6 महिन्यात पूर्ण करू, असं उपअभियंता यांनी हे दिलेलं ग्रामपंचायतला पत्र आहे. त्याच्यानंतर सुद्धा बराचसा वेळ गेला, काही आरोपसुद्धा झाले. ग्रामपंचायतच्या लोकांनी याच्यात मोठ्या प्रकारचा फ्रॉड झालेला आहे, हे सुद्धा आज मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करतो की कोण्याही प्रकारचा कोण 10 रुपयाचा या ठिकाणी फ्रॉड आमच्या ग्रामपंचायतकडून झालेला नाही, म्हणून हे मुद्दाम या ठिकाणी सांगू शकतो. यानंतर या ठिकाणी गावातील बऱ्याचशा लोकांनी चौकशीच्या माध्यमातून संबंधित SQ औरंगाबाद डिव्हिजन विभागाचे या ठिकाणी अधिकारी येऊन त्यांनी सुद्धा या रोडची सखोल तपासणी केली, परंतु आजपर्यंत या रोडवर कोणत्याही प्रकारचे काम झालं नाही. म्हणून ही शेवटची विनंती किंवा शेवटच्या सूचना आहे की आपण आज या ठिकाणी काम 21 तारखेपर्यंत नाही सुरू केलं तर गावकऱ्याच्या वतीनं उपोषण करू. उपोषणाच्या नाही झालं त्याच्यानंतरची पुढची स्टेप जी आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी दाखवून देणार आहोत. यासाठी आपण आज तुम्हाला या ठिकाणी पत्रकार या नात्यानं आमच्या या गावाची जी समस्या आहे ती शासन दरबारी पोहोचावी हीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि मी माझं आता हे घेतो, हे शूटिंग आहे की नाही? कुठले घ्यायचे? घेऊ. चला घेऊ ना. खड्डे मोठा द्यायचा. हे दाखवायचं असं. एक मिनिट. जमलं ना?